महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 10 उद्योगपती। मित्रांनो, महाराष्ट्र ही केवळ संतांची आणि शूरवीरांची भूमी नाही, तर ती खऱ्या अर्थाने आधुनिक भारताची आर्थिक राजधानी देखील आहे। जेव्हा जेव्हा देशाच्या प्रगतीचा, विकासाचा आणि अर्थव्यवस्थेचा विषय निघतो, तेव्हा महाराष्ट्राचे नाव सर्वात अग्रस्थानी येते। आपल्या राज्याने देशाला केवळ राजकीय आणि सांस्कृतिक वारसाच दिला नाही, तर जागतिक स्तरावर उद्योग विश्वाला दिशा देणारे अनेक दिग्गज आणि दूरदृष्टी असलेले उद्योगपतीही दिले आहेत। अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 10 उद्योगपतींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि दूरदृष्टीच्या जोरावर जगभरात आपला डंका वाजवला। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, बाबा कल्याणी। नंबर 10 वर आहेत पुण्याचे प्रसिद्ध उद्योगपती बाबा कल्याणी। ते भारत फोर्ज या जगप्रसिद्ध कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत। भारत फोर्ज ही जगातील सर्वात मोठ्या फोर्जिंग कंपन्यांपैकी एक आहे, जी प्रामुख्याने ऑटोमोबाईल आणि संरक्षण क्षेत्रासाठी सुट्टे भाग बनवते। त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली कंपनीने केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर देखील मोठे यश मिळवले आहे, ज्यामुळे त्यांची गणना महाराष्ट्रातील प्रमुख अब्ज देशांमध्ये केली जाते। नंबर 9, राजीव बजाज। नंबर 9 वर आहेत बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज। पुण्यातील बजाज कुटुंबाचा वारसा अत्यंत समर्थपणे पुढे चालवत राजीव बजाज यांनी पल्सर सारख्या लोकप्रिय मॉडेलची निर्मिती करून भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये मोठी क्रांती घडवून आणली। त्यांच्या आक्रमक व्यवसाय धोरणामुळे आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे बजाज ऑटो आज जगातील सर्वात मौल्यवान दुचाकी उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे। नंबर 8, आदी गोदरेज। नंबर 8 वर आहेत मुंबईतील गोदरेज समूहाचे प्रमुख आदी गोदरेज। गोदरेज हे नाव भारतातील प्रत्येक घरात परिचयाने घेतले जाते, मग ते कुलूप असो, साबण असो किंवा घरातील कपाट। आदी गोदरेज यांनी आपल्या कौटुंबिक व्यवसायाला एका आधुनिक आणि जागतिक ब्रँडमध्ये रूपांतरित केले। रिअल एस्टेटपासून ते गृह उपयोगी वस्तूंपर्यंत अनेक क्षेत्रात त्यांचा व्यवसाय पसरलेला आहे, जो त्यांना राज्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान देतो। नंबर 7, आनंद महिंद्रा। नंबर 7 वर आहेत महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा। ट्रॅक्टर आणि SUV निर्मितीमध्ये जगात दबदबा निर्माण करणाऱ्या या कंपन्यांचे मुख्यालय मुंबईत आहे। आनंद महिंद्रा केवळ त्यांच्या संपत्तीसाठीच नाही, तर त्यांच्या साधेपणासाठी आणि सोशल मीडियावरील सक्रियतेसाठी ओळखले जातात। त्यांच्या नेतृत्वाखाली महिंद्रा समूहाने IT, फायनान्स आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातही मोठी झेप घेतली आहे। नंबर 6, उदय कोटक। नंबर 6 वर आहेत कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक। मुंबईत एका छोट्या फायनान्स कंपनीपासून सुरुवात करून त्यांनी भारतातील आघाडीच्या खाजगी बँकांपैकी एक बँक उभी केली। बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील त्यांच्या सखोल ज्ञानामुळे आणि योग्य निर्णयामुळे ते आज भारतातील सर्वात श्रीमंत बँकर म्हणून ओळखले जातात। शेअर बाजार आणि बँकिंग क्षेत्रातील ते एक मोठे सन्माननीय प्रस्थ आहेत। नंबर 5, दिलीप संघवी। नंबर 5 वर आहेत सन फार्मास्युटिकलचे संस्थापक दिलीप संघवी। सन फार्मा ही त्यांची कंपनी आज भारतातील सर्वात मोठी आणि जगातील आघाडीची औषध उत्पादक कंपनी आहे। दिलीप संघवी यांनी एका छोट्या वितरकापासून अत्यंत साध्या पद्धतीने व्यवसायाची सुरुवात केली होती आणि आज त्यांच्या अथक प्रयत्नामुळे ते आज फार्मा क्षेत्रातील सर्वात मोठे अब्जाधीश बनले आहेत। नंबर 4, कुमार मंगलम बिर्ला। नंबर 4 वर आहेत आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला। सिमेंट, टेलिकॉम, फॅशन आणि मेटल्स अशा विविध क्षेत्रात पसरलेल्या या विशाल साम्राज्याचे मुख्यालय मुंबईत आहे। अत्यंत तरुण वयात व्यवसायाची मोठी जबाबदारी स्वीकारून कुमार मंगलम बिर्ला यांनी आपल्या मेहनतीने या समूहाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख मिळवून दिली आहे। नंबर 3, सायरस पूनावाला। नंबर 3 वर आहेत पुण्याचे वॅक्सिन किंग सायरस पूनावाला। ते सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक आहेत, जी आज उत्पादित होणाऱ्या डोसच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे। कोविड-19च्या महामारीच्या काळात कोविडशील्ड लसीचे उत्पादन करून त्यांनी संपूर्ण जगाला मोठा दिलासा दिला। त्यांच्या या अतुलनीय योगदानामुळे त्यांच्या व्यवसायात आणि संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे। नंबर 2, राधाकिशन दमानी। नंबर 2 वर आहेत डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी। मुंबईत राहणारे दमानी हे शेअर बाजारातील एक दिग्गज गुंतवणूकदार मानले जातात। त्यांनी रिअल एस्टेट क्षेत्रात डी-मार्टच्या माध्यमातून अशी जबरदस्त रणनीती आखली आहे की आज भारतातील मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी डी-मार्ट हा खरेदीचा पहिला पर्याय बनला आहे। नेहमी पांढरा शर्ट आणि पॅन्ट परिधान करणारे अत्यंत साधे जीवन जगणारे दमानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकीही एक आहेत।
नंबर 1 मुकेश अंबानी आणि नंबर 1 वर आहेत रिलायन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष मुकेश अंबानी. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. मुंबईत त्यांचे मुख्यालय आणि जगप्रसिद्ध निवासस्थान अँटिलिया आहे. जिओच्या माध्यमातून टेलिकॉम क्षेत्रात क्रांती आणण्यापासून ते रिटेल, पेट्रोकेमिकल्स आणि आता ग्रीन एनर्जीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात रिलायन्सने आपले नवनिर्मित वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातील टॉप 10 सर्वात श्रीमंत आणि यशस्वी उद्योगपती. यापैकी कोणत्या उद्योगपतीचा प्रवास तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणादायी वाटतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.